नमस्कार, मी निरंजन इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज महत्त्वाच्या विषयावरती अर्थात बोलायचं आहे. आणि त्याचं निमित्त एक आहे, की सर्वोच्च न्यायालयाने आत्ता 28 मार्चला एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे आणि ही ती लाईव्ह लॉची असलेली बातमी. आता याच्यामध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे जे खासदार आहेत, इम्रान प्रताप गडी, त्यांनी एक कविता म्हटल्याचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच्यावरती गुजरात पोलिसांनी डिफेमेशनची त्यांच्यावरती इथं केस केली आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. आता तो गुन्हा नोंदवल्यानंतर कुणाल का आपला हे इम्रान प्रताप गडी हे सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांनी अ, अशी पिटिशन केली, की हे क्वॅश करण्यात यावं आणि ते करत असताना सुप्रीम कोर्टाने तो त्यांच्या विरोधातली केस, इम्रान प्रताप गडींच्या विरोधातली केस क्वॅश केली आणि त्याच्यासोबत त्यांनी असं म्हटलं, की जजेस मस्ट प्रोटेक्ट फ्रीडम ऑफ स्पीच इवन इफ दे डोंट लाइक व्हॉट वॉज सेड. म्हणजे न्यायाधीशांची ही जबाबदारी आहे, की त्यांनी मा या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संरक्षण करायलाच हवं. जरी त्यांना स्वतःला सुद्धा ते बोललेली गोष्ट ही आवडली नसेल, तरीही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संरक्षण न्यायालयांनी करायलाच हवं. आता या संपूर्ण बातमीमध्ये म्हणजे जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय, की इवन इफ अ लार्ज नंबर ऑफ पर्सन्स dislike the views expressed by another, the right of person to express the views must be respected and protected. म्हणजे खूप बहुसंख्य लोकांना एखाद्या माणसाचं म्हणणं पटलेलं किंवा आवडलेलं नसलं, तरीही त्या एका माणसाला त्याला जे वाटतं ते बोलण्याचा हक्क आणि अधिकार आणि स्वातंत्र्य हे संरक्षण त्याला द्यायलाच पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे त्या स्वातंत्र्याचा. हे जस्टिस अभय ओक आणि जस्टिस उज्जल भुयान या दोघांच्या खंडपीठाने बेंचनी दिलेला हा निकाल आहे. आता म्हणजे आपण बघितलं काही दिवसांपूर्वी कुणाल कामरानी एक गाणं केलेलं गाणं म्हटलं. त्याच्यावरून त्या स्टुडिओवरती हल्ला केला, तोडफोड केली. कुणाल कामराच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने गुन्हा नोंदवला. म्हणजे हे किती गंभीर आहे, की ज्या सरकारवर जबाबदारी आहे, ज्या मुख्यमंत्र्यांवर आणि ज्या सरकारवरती जबाबदारी आहे, की त्या नागरिकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील. त्याला संरक्षण दिलं जाईल. त्या स्वातंत्र्याला संरक्षण दिलं जाईल. तेच अशा प्रकारचा गुन्हा नोंदवतात. आता त्याच्या पलीकडे जाऊन काय इतर मंत्री बोलायला लागले. ते कोण शंभूराज देसाई म्हणून कोणीतरी मंत्री आहेत. त्यांनी तर काय कुणाल कामराला टायरमध्ये घाला आणि थर्ड डिग्री द्या वगैरे अशी भाषा वापरली. म्हणजे मुळात कुणाल कामरा हा काय सराईत गुन्हेगार आहे का? किंवा हे इम्रान प्रताप गडी यांनी एक कविता म्हटली, एक शेर म्हटला किंवा काहीतरी शायरी केली. ते शायर आहेत स्वतः. तर त्याच्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो आणि मग नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालय तो रद्द करतं. आधीच्या न्यायालयांसाठी, कनिष्ठ न्यायालयांसाठी एक आदेश सुद्धा देतं, की जजेस मस्ट प्रोटेक्ट. न्यायमूर्तींनी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण द्यायलाच पाहिजे. हे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आणि मी मागे त्या कुणाल कामराच्या बद्दलचा मी जो व्हिडिओ केला होता त्यातही मी हे बोललो होतो, की लोकशाहीला प्रेशर कुकरमध्ये घालू नका. आणि लोकशाहीला प्रेशर कुकरमध्ये घालून त्यावर सत्तेचं झाकण लावायचं आणि त्याच्यावरती शिट्टीसारखं कोणीतरी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी शिट्टीच्या आविर्भावामध्ये त्या सत्तेवरती बसायचं. ते प्रेशर इतकं वाढतं आतमधलं लोकशाहीच्या त्या नागरिकांचं, की ती शिट्टी झाकणासकट सत्तेच्या उडून जाते. त्यामुळे असला प्रकार कधीही करू नये. लोकशाहीला प्रेशरमध्ये आणण्याचा आणि नागरिकांसाठी सुद्धा, दर्शकांसाठी सुद्धा मला हे अगदी आवर्जून सांगायचं आहे, की स्वातंत्र्य
ही एक अशी गोष्ट आहे, की या स्वातंत्र्याची फळं रोज खायची असतात. रोज सतत खायची असतात. वेचून खायची असतात, त्या स्वातंत्र्याची. मग ते कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य जे आपल्याला संविधानाने दिलेलं आहे, ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल, ते संचाराचं स्वातंत्र्य असेल, ते राइट टू एज्युकेशनचं शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य असेल, ते अन्न वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही खाऊ शकता, हे स्वातंत्र्य असेल. प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं. याची फळं रोज खायची असतात. ती वेचून खायची असतात. त्याकडे जर दुर्लक्ष केलं, ती वेचली नाहीत वेळेवरती, तर ती सडून जातात. तर ते स्वातंत्र्य सडून जाईल. त्यामुळे नागरिकांचं हे काम आहे, की नागरिकांनी ही स्वातंत्र्याची फळं रोज वेचायला हवीत, रोज खायला हवीत. तरच ते स्वातंत्र्य अबाधित राहील. आणि हा हा जो सगळा प्रकार आहे म्हणजे इम्रान प्रतापगडीच्या याच्यावरून हा खरं निमित्त आहे. माझ्याही वरती एका भाषणाबाबत औरंगाबादमध्ये एक डिफेमेशनचा गुन्हा, अब्रू नुकसानीचा गुन्हा हा दाखल झालेला आहे. मी करेन फेस त्याला. आणि मी जे काही बोलतो ते त्याच्याबद्दलचे माझ्याकडे पुरावे पण असतात. दुसरी गोष्ट अत्यंत जबाबदारीने बोलतो. आजपर्यंत जन्मात माझ्या एकदाही 2 धर्मांमध्ये, 2 जातींमध्ये, 2 माणसांमध्ये तेढ निर्माण व्हावी, द्वेष निर्माण व्हावा किंवा देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवेल, अशा पद्धतीचं काहीतरी बोलावं, असं कधीही बोललं गेलेलं नाही. कधीही बोललं जाणार नाही. माझ्या जिभेवर द्वेष नावाच्या गोष्टी पसरवणारे पसरवणारे शब्द हे कधीही येणार नाहीत. आणि आजपर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे ही जी काही केस कोणीतरी जी केलेली आहे, ती मी लढेन. किंबहुना अशा प्रकारचं दमनकारी प्रकार जर झाला, तर कशा पद्धतीने लढा द्यायचा, याचा आदर्श या निमित्ताने दाखवून देईन. की अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला करण्याचा, त्याची गळचेपी करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्याच्या विरोधामध्ये लढायचं कसं, याचा आदर्श निर्माण करून देईन, दाखवून देईन. पण सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे, आत्ता आज 28 मार्चची ही गोष्ट आहे. इम्रान प्रतापगडीच्या विरोधातला खटला हा फेटाळून लावलेला आहे आणि न्यायालयांना, कनिष्ठ न्यायालयांना सुद्धा आदेश दिलेला आहे, की तुमचं हे कर्तव्य आहे, की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संपूर्ण संरक्षण होईल. आणि हे आता सर्वोच्च न्यायालयाने या बाबत सुस्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्या न्यायमूर्ती अभय ओक आणि दुसरे उज्ज्वल भुयानी या दोन्ही न्यायमूर्तींचे मी अगदी मनःपूर्वक या ठिकाणी भारताच्या नागरिकांतर्फे आभार मानतो. व्यक्तिशः सुद्धा आभार मानतो आणि जेवढ्यांची श्रद्धा या देशाच्या संविधानावरती आहे, त्या प्रत्येकातर्फे या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आपणच उभं राहायचं आहे, हे लक्षात ठेवावं. इतकीच या निमित्ताने सर्वांना विनंती करतो. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त जणांनी हे व्हिडिओज लाईक करा. तुम्हाला काय वाटतं या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्याबद्दल, हे इथं खाली कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.